नवीन वर्ष सुरू होताच सोयाबीनला मिळालाय सर्वाधिक 6,250 रुपयांचा बाजारभाव। महाराष्ट्रातील वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला आज तब्बल 6,250 रुपयांचा बाजारभाव मिळाला। जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव पार करणार 7,000 रुपयांचा टप्पा। राज्यातील शेतकरी सोयाबीनमुळे होणार आता मालामाल। ज्या शेतकऱ्यांकडे आता सोयाबीन शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे। अखेर 2026 मध्ये त्या ठिकाणी सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आणि जानेवारी महिन्यात सोयाबीनला भाव कडाडणार। शेतकरी मित्रांनो, 2025 मध्ये सोयाबीनचा पेरा हा त्या ठिकाणी घटला होता आणि 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि त्यामुळे राज्यामध्ये सध्या सोयाबीनची टंचाई निर्माण झालेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यातील ज्या काय बाजार समित्या मग त्यामध्ये लातूर असेल, जालना असेल, अकोला असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला बाजारभाव हे त्या ठिकाणी काढले आहेत। एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव हा 7,000चा टप्पा कधीपर्यंत गाठणार याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी पर्यंत काळजीपूर्वक पाहणी, चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव जे असतात ते मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात। एकंदरीत त्यामध्ये 2025 मध्ये पेरणीचं जे काही क्षेत्र आहे ते जवळपास 10% घटलं होतं आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट होणार हे त्या ठिकाणी नक्की होतं। सध्या जर का आपण पाहिलं तर सध्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी 15 ते 20% घट त्या ठिकाणी नोंदवलेली आहे आणि हा अहवाल सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने त्या ठिकाणी दिलेला आहे। यानंतर जर का आपण सोयाबीनचा जो काही बाय प्रोडक्ट जर का पाहिला तर तो म्हणजे त्या ठिकाणी सोयाबीन। आता सोयाबीनची जी काही निर्यात आहे ती जवळपास राज्यातून आणि देशामधून 38% त्या ठिकाणी वाढलेली आहे। एकंदरीत भारत जो काही देश आहे तो नेपाळ सारखा देश असेल किंवा जपान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, शिवाय जे काय मध्य युरोपीय देश आहेत या सर्व देशांना त्या ठिकाणी सोयाबीनची निर्यात करतो। सोयाबीन जे काय आहे ते कुक्कुटपालन आणि पशुपालनासाठी अतिशय महत्त्वाचं खाद्य हे त्या ठिकाणी मानलं जातं आणि भारताचे जे सोयाबीनचे बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी रिझनेबल असल्यामुळे त्या ठिकाणी भारताच्या सोयाबीनला ही अतिशय मागणी त्या ठिकाणी परदेशातून असते। एकंदरीतच आपण जर का सध्याची बाजारभावाची परिस्थिती जर बघितली तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या मग त्यामुळे त्या ठिकाणी जालना असेल, हिंगोली असेल, जिंतूर असेल, मलकापूर असेल, अहिल्यानगर असेल, अकोला, याशिवाय विदर्भामधील नागपूर या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी सरासरी जवळपास 4,800 ते 5,500 रुपयांचा बाजारभाव मिळतोय। एकंदरीतच सोयाबीनची टंचाई ही आता त्या ठिकाणी निर्माण झाली असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून देखील भारताने त्या ठिकाणी सोयाबीनची जी काही आयात आहे ती आता त्या ठिकाणी केलेली आहे। परंतु या आयातीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील किंवा देशातील कुठल्याही सोयाबीनच्या बाजारभावामध्ये कमतरता त्या ठिकाणी आलेली नाही। एकंदरीत दुसरी गोष्ट जर का आपण बघितली तर जे काय बियाण्यांचं सोयाबीन जे काय आहे जे पुढील हंगामामध्ये त्या ठिकाणी आता लागणार आहे, जो काय पुढील हंगाम आहे तो 5 ते 6 महिन्यांवरती असताना बियाण्यांच्या सोयाबीनला देखील बाजारभाव हे त्या ठिकाणी काढलेले आहेत। एकूणच जर का आपण लक्ष जर टाकलं तर बियाण्याच्या सोयाबीनला जवळपास 7 ते 8,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर मिळतानाचं चित्र त्या ठिकाणी बाजारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय। एकंदरीतच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती झालेलं जे काही नुकसान आहे त्या नुकसानामुळे आता सध्या जी काही टंचाई आहे ती टंचाई त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे काय सोयाबीन तेल आहे तर सोयाबीन तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश जो काय आहे तो त्या ठिकाणी भारत आहे। परंतु आता या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती भारताची जी काय सोयाबीन तेलाची जी आयात आहे ती सुद्धा जवळपास 15% त्या ठिकाणी घटलेली आहे आणि म्हणूनच जे काय सोयाबीनला जे काय बाजारभाव वाढताना दिसतोय हा त्याचाच त्या ठिकाणी एक परिणाम हा मानला जातोय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का सोयाबीन जर असेल आणि तुम्ही जर का मार्केटमध्ये ते विक्रीसाठी आणणार जर असाल तर जानेवारी महिना हा अतिशय महत्त्वाचा हा तुमच्यासाठी त्या ठिकाणी असणार आहे। विक्रीच्या वेळेस जर का तुम्ही बाजारभाव जर का पाहिले आणि त्याचा जर का अंदाज जर घेतला तर तुम्हाला सोयाबीनची जी विक्री करताना त्याचा खूप त्या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सोयाबीन विकताना नेहमी बाजारभाव पाहून जर का तुम्ही सोयाबीनची विक्री जर केली तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी फायद्यामध्ये राहू शकता।